नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सायली जी आहे ती खरं तर जेवणार नसते, पण तिला कल्पना स्वतः जेवण वाढून देत असते आणि तिला म्हणत असते की जे काही झालं ना त्यामध्ये तुझी चूक नाही आहे हे मला माहिती आहे. जी चूक असेल ना तर ती सर्वस्वी चूक असेल तर ती आहे अस्मिताची आणि त्यामुळे तू स्वतःला वाईट वाटून घेऊ नको असं देखील आता सांगितलं जातं. ज्या वेळेला आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खरं तर जेव्हा कल्पना बोलते तेव्हा मात्र आता सायलीचा एकदमच ऊर भरून आलेला असतो, कारण कल्पनाला एकटीला कळत असतं की या सगळ्यामध्ये बिचाऱ्या सायलीची चूक नाही आहे, सायली दोषी नाही आहे, म्हणूनच कल्पना तिला जेवण वगैरे वाढून देते आणि या सगळ्या गोष्टीचं खरं तर सायलीला खूप जास्त कौतुक वाटू लागतं. कल्पना म्हणत असते की उगाच उपाशी राहून स्वतःच्या जीवाला त्रास करून घेऊ नकोस, याने तुला खूप मोठं नुकसान होईल आणि ते नको करून घेऊस असं देखील आता सांगण्यात येतं. ऐकल्यानंतर सायली एकदमच भारावून जाते. दुसरीकडे प्रतिमा जी आहे ती मात्र आता सायलीला म्हणत असते की बघितलंस, कल्पनाने सुद्धा सांगितलंय की तुझी या सगळ्यामध्ये काही चूक नाही, मग तू कसली वाट बघतेस, जेवून घे ना. इथं हे सगळं सांगितल्यानंतर सायलीसुद्धा आता विचार करू लागते की नाही, आईने कधी नाही ते आपल्याला जेवण वाढून दिलं आहे, आपल्याशी 2 शब्द चांगल्या बोलल्या आहेत, त्यामुळे आता सायलीसुद्धा जेवायचं ठरवते. जेव्हा सायली जेवायचं ठरवते तेव्हा मात्र आता सायली जेवत असतानासुद्धा कल्पना तिथून जात नाही. ती बघत असते की ही मुलगी जेवते आहे की नाही आणि जेव्हा ती जेवायला सुरुवात करते ना तेव्हा मात्र तिकडनं कल्पना निघून जाते. हे सगळं बघून ना सायलीला खूप जास्त आनंद झालेला असतो. वर प्रतिमा सुद्धा खूपच जास्त खुश असते, कारण प्रतिमाला सुद्धा माहिती असतं की ती लोक जे काही प्लॅनिंग करतायत ते आता कुठेतरी जाऊन सक्सेस होत आहे, त्यामुळे आता प्रतिमा सुद्धा खूप जास्त खुश असते. कल्पना आता लगेचच आपल्या रूममध्ये जायला निघते, तर दुसरीकडे प्रतिमा सायलीला म्हणत असते की बघितलंस ना, तुझ्या सासूला तुझी किंमत कळायला लागलेली आहे, म्हणजे इतके दिवस तुझ्याशी ती बोलत नव्हती पण आता बघितलंस ना सगळ्या गोष्टी तुझ्यासोबत बोलायला लागली, तुला आज चक्क तिने जेवण सुद्धा वाढून दिले, यापेक्षा मोठा योग काय असू शकतो असं देखील आता सांगण्यात येतो. तिचं आता जेवण झालेलं असतं तर सायली रूममध्ये जाते आणि कुसुमताईला विचारत असते की मधुभाऊंच्या तब्येतीमध्ये काही बदल झाले आहेत का, तर मात्र नाही, अजूनही कोणतेही बदल मधुभाऊंच्या तब्येतीमध्ये झालेले नाही असं देखील आता सांगण्यात येतं. त्यामुळे आता इथे मात्र कुसुमताई म्हणू लागते की तू काळजी करू नको, पण डॉक्टर म्हणत आहेत की बराच रिस्पॉन्स जो आहे तो मधुभाऊ औषधांना करत आहेत, त्यामुळे आपले मधुभाऊ लवकरच बरे होतील, सायली तू काळजी करू नको. सायली देखील म्हणत असते की हो, मला सुद्धा तेच वाटतं की लवकरात लवकर आपले मधुभाऊ बरे होतील. तर दुसरीकडे मात्र आता अर्जुन सुद्धा रूममध्ये आलेला असतो, तर सायली जी आहे ती मात्र आता कुसुमला म्हणत असते की उद्या मी एक काम करते, उद्या मी हॉस्पिटलमध्ये एक फेरी मारूनच जाते. त्यावर आता इथं असणारी कुसुम म्हणत असते की काहीच गरज नाही हॉस्पिटलमध्ये यायची, कारण आम्ही आहोतच ना, आम्ही आईपायाने इथं असतो, आश्रमातील सगळीच जण ही ड्युटी सांभाळत असतात. म्हणूनच सायलीला ती सांगत असते की तू घरदार सोडून सगळं काही करून येऊ नकोस, जे काही आहे ते आम्ही मॅनेज करायला तयार आहोत असं देखील सांगितलेलं असतं. आणि त्यामुळे आता सायली फोन ठेवते, तर दुसरीकडे मात्र आता अर्जुन असतो. अर्जुन म्हणतो की काय झालं, मधुभाऊंची तब्येत आता ठीक आहे का, काय बोलल्या कुसुमताई. त्यावर सायली म्हणते की नाही, अजून तरी मधुभाऊ शुद्धीवर आलेले नाही आहेत, बघूया कधी काय होतंय ते, पण मी तिला म्हटलं की उद्या मी हॉस्पिटलला येते, ती नाही म्हणत होती, पण काय करणार, जावं तर लागेलच ना, खूप दिवस झाले सगळं काही कुसुमताईच हँडल करत आहे. पुढे सांगू लागते की मला असं वाटतंय ना की जेव्हा मधुभाऊंना पूर्णपणे बरे होतील तेव्हा मधुभाऊला आपण इथे आणू शकतो का. तर अर्जुन म्हणतो मग काय झालं, आणू शकतो ना, काय हरकत आहे. पण त्याच वेळेला आता इथे असणारी सायली जी आहे ती अर्जुनला म्हणते तसं नाही हो, आपण आणू तर शकतोच, तसं नाही हो, मला असं वाटतंय ना की अस्मिता ताई त्यांना वाईट वाटेल का, कारण त्या सध्या बघा ना कशा वागतायत, म्हणूनच ना मला खूप काही विचित्र वाटतंय. त्यावर आता जो अर्जुन असतो तो म्हणत असतो की नको ग काळजी करू, ती प्रेग्नेंट आहे ना, त्यामुळे जरा तिची चिडचिड होते, आपणच तिला समजून घ्यायला हवं की नाही. तर दुसरीकडे मात्र तुम्हाला एक सांगायचं राहिलं, मगाशी ना मी जेवले नव्हते पण मला स्वतः आईने जेवण वाढून दिलं, त्या म्हणाल्या की तू खाऊन घे, आणि मी जोपर्यंत खाल्लं नाही ना तोपर्यंत त्या तिकडनं गेल्याच नाही. मला ना खूप छान वाटलं, मला माझ्या पहिल्याच्या आई पुन्हा मिळाल्या ना असं वाटलं, असं देखील सायली आता बोलत असते. तर दुसरीकडे आता रूममध्ये गेलेले प्रताप जे असतात ते मात्र आता झोपायच्या तयारीत असतात.
कल्पना तिथे आलेली असते आणि कल्पना मात्र आता सायलीबद्दल बाजू घेऊन लगेच प्रताप यांच्याशी भांडत असते आणि म्हणत असते की तुम्हाला काय झाले हो सध्या, तुम्ही असे का वागताय, ती बिचारी मुलगी तुम्ही तिला का बोललात, त्या सगळ्यामध्ये ना अस्मिताची चूक होती तरीसुद्धा तुम्ही अस्मिताला पाठीशी घातलं, मला कळतच नाही आहे तुमचं नेमकं काय चाललेलं आहे, असं देखील कल्पना आता म्हणत असते. तर दुसरीकडे आता प्रताप म्हणत असतात की दिवशी जो काही प्रकार घडला, जेव्हा तेल सांडून तिथं पडणार होती ना आपली अस्मिता, तेव्हा सायलीने वाचवलं, तेव्हा मला वाटत होतं की सायली खरंच आपल्या अस्मिताची खूप चांगल्यारीत्या काळजी घेईल, पण नाही, अस्मिताचं तर काहीच ती बघत नाही आहे, खास करून तिला जीवायच्या सगळ्या वेळा पाळायला हव्यात, पण तसं काहीच होत नाही आहे, मग मला राग येणार नाही का, आणि अस्मिताच्या बाबतीत काहीही चुकीचं झालेलं मला आवडणार नाही, कारण ती आता प्रेग्नंट आहे आणि तिची व्यवस्थित काळजी घ्यायला हवी. तर दुसरीकडे मात्र आता कल्पना सायलीची बाजू घेऊन बोलत असते, पण प्रताप यांना काहीच ऐकायचं नसतं, कारण प्रताप यांना माहिती असतं की ह्यांची जी काही गाडी सुरू आहे ना ती योग्य वाटेला चालू आहे आणि म्हणूनच ते आता शांत राहत असतात, कोणत्याही गोष्टी आता ऐकून घेत नसतात. तर इकडे मात्र आता ते म्हणत असतात की जे काही आहे ना ते तसंच आहे, मला माझ्या मुलीशिवाय दुसरं काहीच नको आहे, असं देखील म्हणतात आणि डायरेक्टली झोपायची तयारी करून टाकतात. एका कुशीला जाऊन झोपतात. त्यावर दुसरीकडे कल्पना खूप जास्त चिडलेली असते. कल्पना म्हणत असते की हे आपलं चांगलं आहे, स्वतःचं तेवढं बोलायचं आणि बोलून झालं की झोपायचं, म्हणजे मला काही बोलायला संधीच नाही द्यायची ना, हे तुम्ही ठरवलेलंच असतं, असं देखील आता ती म्हणत असते. त्यावर मात्र आता खूप जास्त राग तिला आलेला असतो खरं तर, कारण ज्या काही गोष्टी घडत असतात ना त्या एकदमच विचित्र प्रकारे घडत असतात आणि त्यामुळेच आता ती खूप जास्त संतापलेली असते. तर दुसरीकडे मात्र या सगळ्या गोष्टी तर होतच राहत असतात, मात्र आता प्रतापांना या सगळ्यांबद्दल खूप छान असं वाटत असतं, कारण ज्या काही गोष्टी ती लोक घडवून आणतायत त्या एकदम परफेक्ट लाईनला जुळत असतात, कारण त्यांना असं वाटत असतं की हे सगळं काही व्यवस्थित होतंय की नाही, पण नाही, एकदम परफेक्ट असं सगळं जुळून आलेलं असतं, म्हणजे ज्या पद्धतीने या लोकांनी ठरवलेल्या असतात सगळ्या गोष्टी त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी कव्हर होत असतात आणि त्यामुळेच आता ज्या गोष्टींमुळे सगळं घडत असतं त्यामुळे प्रताप जे आहे ते खुश असतात. दुसरीकडे सकाळी हॉस्पिटलमध्ये झोपलेली असते, तिला आता जाग येते, प्रिया इकडे तिकडे पाहते, प्रियाला खूप छान वाटतं, ती म्हणत असते की बापरे, आज कित्येक दिवसानंतर मला या गादीचा आनंद घ्यायला मिळाला, म्हणजे या गादीवर झोपायला मिळालंय, खूपच भारी वाटते, असं काहीसं तिचं बोलणं सुरू असतं. आणि तेवढ्यातच तिथे आता अश्विन आलेला असतो आणि अश्विनने येताना कॉफी आणलेली असते. तर दुसरीकडे मात्र प्रिया विचार करते आणि म्हणत असते मनातल्या मनात, शिबावी, हा चिपकू गम काही माझ्यापासून लांब होतच नाहीये, काही चाललंय काय, कधी जाणार आहे हा लांब चिपकू गम, असंच ती आता म्हणत असते. आता या सगळ्या गोष्टी जेव्हा ती म्हणत असते ना तेव्हा मात्र तिथे आता अश्विन म्हणतो की उठ ना. अश्विनला बघूनच आता तिला राग येत असतो. ती म्हणत असते की काय रे अश्विन, तू गेलाच नाही आहेस का, मला वाटलं होतं तू गेला असशील, म्हणूनच मी विचार करत होते की सगळं होईल व्यवस्थित. पण दुसरीकडे मात्र आता जी प्रिया हे सगळं बोलते तेव्हा मात्र तो म्हणतो की तुला असं एकट्याला सोडून कसं जाऊ मी. तर प्रियाला असं म्हटल्यावर प्रिया म्हणते की मी काय करू रे, मला खरंच कळत नाही, म्हणजे माझी तू इतकी काळजी करतोस, तू नसला असतास ना तर माझं काय झालं असतं, असे विचार ती मनात आणते आणि याबद्दल ती त्याला बोलत असते. त्यावर मात्र आता अश्विन म्हणतो अगं तू काळजीच करू नको, मी व्यवस्थित आहे, तू माझी काळजी करत बसलीस ना की या सगळ्या गोष्टीचा तुला त्रास होऊ शकतो आणि तुला त्रास झालेला मला चालणार नाही, तू आरामाची गरज आहे तुला आणि तो आराम कर, कारण या सगळ्या गोष्टी सारख्या सारख्या तू घेत बसलीस ना विचारात तर त्रास होऊ शकतो आणि त्यामुळे मला असं वाटतंय ना की तू आराम कर, तुझ्यासाठी मस्तपैकी मी घरचा गरमागरम डब्बा घेऊन येतो. त्यावर आता प्रियासुद्धा म्हणते की हो, मी खूप दिवस झाले घरचं जेवण खाल्लं नाही आहे, तेवढं आणशील ना तर बरं होईल, मला खूप बरं वाटेल, असं देखील आता जी प्रिया आहे ती आता अश्विनला म्हणत असते. जेव्हा अश्विनला हे सगळं ती म्हणते तेव्हा अश्विन जो आहे तो प्रियाला आता सांगत असतो की मी लगेचच येतो आणि असं बोलून ना तो आता जायला निघत असतो. जेव्हा तो आता तिकडनं जायला निघतो तेव्हा मात्र प्रिया ही खूप जास्त खुश असते. तर इकडे आता पाहायला मिळतं डायनिंग टेबलवर अस्मिता, प्रताप आणि त्याचसोबत प्रतिमा बसलेली असतात. त्याच वेळेला प्रताप जे आहे ते सांगू लागतात की आपण ज्या ज्या गोष्टी ठरवल्या होत्या अगदी त्याच पद्धतीने त्या गोष्टी वर्क होत आहेत, म्हणजेच काल रात्रीसुद्धा मी मुद्दामून तिच्याकडे विषय काढला ज्या गोष्टी घडल्या होत्या ना दुपारी त्या गोष्टीबद्दल, पण त्यावेळेला सुद्धा मी असं दाखवलं की मी अस्मिताच्या बाजूने आहे. त्यावेळेला सुद्धा कल्पना खूप जास्त चिडत होती. कल्पनाने तर सरळ मला सांगितलं की तुम्हाला काहीच ऐकून घ्यायचं नाही आहे का, काही समजून घ्यायचं नाही आहे का. तर दुसरीकडे आता प्रतिमा जी आहे ती म्हणत
असते की हो बघा ना, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या हव्यात तशा घडायला हव्यात. तर तेवढ्यातच तिथं सायली आलेली असते आणि सायली आल्यावर अस्मिता पुन्हा आपल्या रोलमध्ये घुसते. अस्मिता जेव्हा आपल्या पुन्हा रोलमध्ये घुसले ना, तेव्हा मात्र आता अस्मिता म्हणत असते की अश्विन कुठे आहे गं, अश्विन कुठेच दिसत नाही आहे, काय झालं आहे काय त्याचं. तर सायली म्हणते की मलासुद्धा माहीत नाही, अश्विन भाऊजी काल रात्रभर घरी आलेले नाही आहेत, कुठे आहेत काय आहेत काहीच कल्पना नाही. मी ह्यांनासुद्धा म्हटलं होतं की फोन लावा पण त्यांनी कॉल रिसीव केला नाही, असं देखील आता जी सायली आहे ती म्हणत असते. आणि त्याच वेळेला आता हे सगळं सांगितल्यानंतर अस्मिता विचार करते की अश्विन गेलाय तरी कुठे नेमका. तर दुसरीकडे मात्र हा ना त्या मुलीच्या मागे इतका वेडा झाला आहे ना की सगळं काही सोडून बसला आहे, असं देखील आता प्रताप जे आहेत ते बोलत असतात. त्याच वेळेला आता प्रतिमा जी आहे ती म्हणत असते की कधी कधी ना कळतच नाही, आमच्या तन्वीला इतका चांगला नवरा भेटलाय पण तिला त्याचं काहीच सुखदुःख नाही. म्हणजे जर एखादी मुलगी असली असती ना तर छान सुखानं संसार केला असता, इतका सुंदर तिला नवरा भेटलाय, पण नाही, तिला त्याच गोष्टींमध्ये फालतू गोष्टींमध्ये अडकून स्वतःला खराब करून घ्यायचं होतं आणि त्यामुळे तिच्या या कर्माची फळं ती आता भोगत आहे. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की दारावर रविराज काका आलेले असतात आणि रविराज काकांना आलेलं बघून सायली प्रतिमा सगळीच जण खुश होतात आणि त्यांना म्हणतात की तुम्ही अचानक कसे आलात. तर ते म्हणतात की काय करणार, आपल्या बायकोने इथं काही दिवस माहेरी राहायचा निर्णय घेतलाय, तर म्हटलं तिचे काही कपडे त्याचसोबत औषधंसुद्धा राहिली होती ना, मग तीच द्यायला आलो होतो. म्हटलं औषधांमध्ये कोणताही प्रॉब्लेम नको यायला, असाच विचार करून औषधं घेऊन आलो, असं देखील आता ते म्हणू लागतात. आणि त्यानंतर आता ते औषधं देत असतात. तर दुसरीकडे मात्र आता सायली म्हणत असते की आमच्यासोबत प्रतिमा आत्या राहणार आहेत ना, खरंच खूप छान वाटलं आम्हाला. तर दुसरीकडे आता सायलीला ते म्हणत असतात की तुझ्यावर खूप मोठी जबाबदारी द्यायची आहे, तर ती जबाबदारी तू योग्यरित्या पार पडशील यावर सुद्धा माझा विश्वास आहे, असं देखील आता जे रविराज आहे ते म्हणत असतात. तर सायली म्हणत असते की सांगा ना कोणती जबाबदारी आहे. त्याच वेळेला ज्या काही प्रतिमाच्या औषधं असतात, गोळ्या असतात, त्यांची सगळ्याची टाईमटेबल्स जे आहे ते मात्र तिला वाटून सांगितलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा मात्र सायली जी आहे ती आता म्हणू लागते की तुम्ही ना बिलकुलही काळजी करू नका, प्रतिमा आत्याच्या औषधाची जबाबदारी मी घेतली आहे ना, तर त्यांना वेळेवर त्याच गोळ्या दिल्या जातील. सायलीसुद्धा म्हणते की तुम्ही काळजी करू नका मी असताना. तर दुसरीकडे मात्र आता रूममध्ये अर्जुन असतो आणि अर्जुन जो आहे तो या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो. त्याच वेळेला आता त्याच्या लक्षात येतं की त्याला अद्वैतने सुद्धा त्याच गोष्टी सांगितल्या होत्या, ज्या गोष्टी आतापर्यंत मधुभाऊसुद्धा मला हॉस्पिटलमध्ये बोलले आहेत. म्हणजे जर सायलीचे आईबाबा जिवंत असतील तर सायलीच्या आईबाबांचा शोध घ्यायला हवा. काही झालं तरी सायलीलासुद्धा ह्या सगळ्याची ओढ तर असेलच ना की तिचे आईबाबा कोण होते, कसे दिसत होते. पण सायलीचे आईबाबा जिवंत आहेत ही गोष्ट जेव्हा मी सायलीला सांगेन ना तेव्हा सायलीसुद्धा खूप जास्त खुश होईल. म्हणूनच मला असं वाटतंय ना की या सगळ्याचा शोध घ्यायला हवा. पण हे असं शांत बसून चालणार नाही. खरं तर सायलीलाच तिच्या भूतकाळाबद्दल हळूहळू काही गोष्टी विचारायला हव्यात. तिला काही आठवतंय का, तिला काही जमतंय का, या सगळ्याचा विचार करायला हवा. आणि आपण असं बसून चालणार नाही, लवकरात लवकर आपण या सगळ्याची तयारी करायला हवी, असंच आता काहीसं तो म्हणत असतो. इकडे मात्र आता सगळीच जण बोलत असतात आणि तेवढ्यातच दारावर आता अश्विन आलेला असतो. अश्विनला आलेलं बघून मात्र प्रताप म्हणत असतात रे काय रे अश्विन, एवढ्या रात्रभर कुठे होतास, आलास नाही घरी. त्यावर आता अश्विन चिडतच येतो आणि म्हणत असतो की जरा हॉस्पिटलमध्ये काम होतं म्हणून मी यायला जमलं नाही. त्याच वेळेला आता तो म्हणत असतो की मला ना डब्बा हवा आहे, त्यामुळे ना मी रेडी होऊन येईपर्यंत मला टिफिन रेडी ठेवा, असं देखील सांगितलेलं असतं. तर सायली मात्र म्हणत असते की तुमचा जो डब्बा आहे ना तो तुम्हाला मी हॉस्पिटलमध्ये पोहोचवते, काळजीच करू नका अश्विन भाऊची. पण तो म्हणत असतो की हॉस्पिटलमध्ये पोहोचवायची गरज नाही, कारण मला तो डब्बा दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचा आहे, कारण तन्वी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि तिला तोच डब्बा मला घेऊन जायचा आहे, असं देखील आता म्हटलं जातं. जेव्हा तन्वीबद्दल या सगळ्या गोष्टी अश्विन सांगतो तेव्हा मात्र घरात खूप मोठा धक्का जो आहे तो प्रतिमा आणि खास करून रविराज यांना पडलेला असतो. रविराज म्हणतात की काय, तन्वी हॉस्पिटलमध्ये आहे. आणि जेव्हा हा सगळा प्रकार घडलेला असतो तेव्हाची सगळी अपडेट जे आहे तो खरं तर अश्विन देत असतो. आणि अश्विन जो आहे तो म्हणत असतो की काय आहे ना की ती किती दिवस तरी हॉस्पिटलमध्ये असताना काही खाल्लं नाही आणि त्यामुळे तिला चक्कर आली आणि त्यामुळेच ती तिथे येऊन पडली होती. चक्कर आल्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये मला तातडीने ॲडमिट करावं लागलं. या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आता सांगण्यात येतात आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा मात्र आता
आता रविराज ऐकतात तेव्हा आता त्यांना खूप जास्त वाईट वाटतं आणि त्यांच्या मनाला सुद्धा पाजर फुटलेला असतो. आता ते म्हणत असतात की हे काही काय होऊन बसलेलं आहे, म्हणजेच तन्वी हॉस्पिटलमध्ये आहे आणि त्याच वेळेला मात्र कोर्टात घडलेला तो सीन आठवतो जेव्हा तन्वीला ती कारावासाची शिक्षा सुनावली जात असते आणि त्यामुळे आता रविराज पुन्हा एकदा भानावर येतात. अश्विन म्हणत असतो की काय बोलत होतास रविराज काका, बोल ना, आता का शांत झालायस? त्यावर रविराज काका म्हणतात की काहीच नाही, थोडं उशिरा आलो असतो ना तर बरंच झालं असतं इथे. पण दुसरीकडे मात्र आता सायलीने सरळ सरळ जेवण द्यायला नकार दिलेला असतो आणि ती म्हणत असते की जी मुलगी घरातल्या लोकांची कोणतीच कदर करत नाही, या खाल्लेल्या मिठाला जागलेली नाही, तर त्या मुलीला या घरातून अन्नाचा एकही कण दिला जाणार नाहीये, हे मी तुम्हाला स्पष्ट सांगते. अश्विन भाऊजी, तुम्हाला राग आला तरीही चालेल, असं आता सायलीने ठणकावून सांगितलेलं असतं. जेव्हा सायलीने आता या सगळ्या गोष्टी ठणकावून सांगितलेल्या असतात ना, तेव्हा मात्र आता अश्विनला अजूनच राग आलेला असतो. अश्विन म्हणत असतो की हे घर माझं आहे आणि मी तुला सांगत नाहीये, मी तुला सरळ म्हटलं आहे की मी डब्बा घेऊन जाणार आहे म्हणजे आहे. पण आता प्रताप देखील चिडून उठतात आणि म्हणत असतात की तुला सांगितलेलं कळत नाहीये का, तिने म्हटलंय ना तुला डब्बा नाही भेटणार तर नाही भेटणार. उगाच आहे ना की या घरात भांडणं नको आहेत मला, म्हणजे जी मुलगी इथे नसताना सुद्धा घरात भांडणं होऊ शकतात म्हणजे कमालच झाली. जे काही सायलीने सांगितलेलं आहे तसंच होणार आहे, या घरात त्या मुलीला डब्बा दिला जाणार नाहीये, ही गोष्ट कायम लक्षात ठेव, असं देखील आता प्रताप जे आहे ते बोलत असतात. त्यावर मात्र अश्विन जो आहे तो घरात खूप जास्त मोठा राडा घालत असतो, कारण अश्विनला ना त्या प्रियाशिवाय दुसरं काहीच दिसत नसतं. तो म्हणत असतो की माझ्या बायकोसाठी मी खंबीरपणे उभा आहे, माझ्या बायकोला जर काही झालं ना तर लक्षात ठेवा, मला वाटलं होतं तुम्ही जरा इथे तरी कुठेतरी मला सपोर्ट कराल, पण नाही, तुम्हा लोकांना माझ्या बायकोबद्दल काही वाटतच नाहीये ना मुळात, तर तुम्ही लोक माझी कशाला बाजू घ्याल, असं देखील आता म्हटलं जातं. तर दुसरीकडे कल्पना ही आवाजानं तिथे आलेली असते. कल्पना जी आहे ती म्हणत असते की काय चाललंय घरात, मला कळेल का? त्याच वेळेला आता रविराज भाऊजी तुम्ही कधी आलात, असं देखील कल्पना विचारते. त्यावर रविराज म्हणतात की थोडा उशिरा आलो असतो ना तर बरं झालं असतं, कारण हा सगळा प्रसंग बघायलाच लागला नसता, कारण माझी मुलगी जी काही आहे ना ती घरात नसताना सुद्धा इतकी भयानक भांडणं या घरात होत आहेत, म्हणजे तिने घर किती पोखरलेलं आहे हेच दिसतंय, असं देखील आता म्हणत असतात. त्याच वेळेला आता प्रताप जे आहे ते मात्र रविराजांना शांत करतात आणि म्हणतात की हे आमच्या घरातलं भांडण तुझ्यासमोर आलं, खरंच मी तुला मनापासून सॉरी बोलतो रविराज, पण माझा मुलगा जो आहे ना तो खूप जास्त तुझ्या मुलीच्या मागे इतका वेडा झाला आहे ना की मला समजतच नाही आहे. पण दुसरीकडे मात्र आता प्रताप यांनी ठणकावून सांगितलेलं असतं की या घरात ना त्या मुलीला जेवण बिलकुलही मिळणार नाही आणि या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात ना, तेव्हा मात्र आता इथे जो अश्विन असतो तो चिडलेला असतो आणि त्यानंतर तो रागारागाने निघून जातो आणि तो म्हणत असतो की म्हणजे माझं हे घरच नाही आहे का, मी या घरात राहतो तर माझी बायकोसुद्धा या घरात राहणारीच आहे ना, मग तुम्ही लोक हे सगळं काही कसं काय म्हणू शकता, असं देखील आता अश्विन जो आहे तो म्हणत असतो. परंतु आता अश्विनचं सगळं बोलणं खोडून काढत त्याला सगळीजण नकार देतात आणि त्याला स्पष्ट सांगितलेलं असतं की तुला काहीही मिळणार नाही या घरात ना, तन्वीसाठी म्हणजे नाही. आणि त्याच वेळेला प्रतापही खूप जास्त भडकलेले असतात, कारण त्यांना ना खूप राग येत असतो, कारण इतक्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या व्यवस्थितपणे घडत असतानाच इथं आता जो अश्विन येतो आणि अश्विनने जो काही तमाशा घातलेला असतो ना तो भयंकर असा घातलेला असतो. त्याच वेळेला मात्र आता रविराजसुद्धा एकदमच भारावून गेलेले असतात. अश्विन तर रूममध्ये निघून जातो, पण दुसरीकडे रविराज म्हणतात की मी कसलं हे मानू, मला समजत नाही आहे, कारण माझ्या मुलीला इतकं चांगलं सासर मिळालं होतं, इतकं चांगला प्रेम करणारा नवरा मिळाला होता, पण तिला ते काही सुख अनुभवता आलं नाही, त्याचीच खंत मला वाटते, असं देखील आता रविराज जे आहेत ते बोलत असतात. त्यावर प्रतिमा जी आहे ती रविराज यांना म्हणत असते की मी तुमच्याबरोबर घरी येऊ का, तुमची मनस्थिती मला ठीक नाही वाटत आहे. परंतु रविराज म्हणतात की नाही, तू काही दिवस इथे राहायला आली आहेस ना, मग तू इथे राहा, माझ्याबद्दल काही वाईट वाटून घेऊ नको, मी बरा आहे, असं देखील ते सांगतात. तर पुढील भागामध्ये पाहायला मिळतं सायली आणि अर्जुन बाहेर गेलेले असतात. त्याच वेळेला मात्र आता अर्जुन जो आहे तो त्याच्या लहानपणीबद्दल सांगत असतो, म्हणजेच तो म्हणत असतो की मी जेव्हा लहान होतो ना तेव्हा मी आणि तन्वीसुद्धा ना असेच या मुलांसारखे खेळायचो, एकत्र मस्त खेळत असायचो, तुला माहिती आहे तन्वीला ना ड्रॉइंगची आवड होती, तुला कसली आवड होती का गं, असं देखील तो तिला फिरवून विचारत असतो. ज्यावेळेला ते सगळे प्रसंग सायलीला समोर दिसतात ना त्यावेळेला सायलीला अदृश्य असं भूतकाळातल्या सगळ्या गोष्टी आठवू लागतात
आणि त्याच वेळेला आता तिने अक्षरशः कानावर हात ठेवलेला असतो आणि शेवटचा ॲक्सिडेंट होतानाचा तो शब्द तिला आठवलेला असतो आई. आणि तेव्हा ती जोरात ओरडते. त्यावर मात्र आता अर्जुन चकित होतो की नेमकं सायलीला काय झालं आहे. आता या सगळ्यामुळे सायलीची मेमरी परत येऊ शकते का, हे येणाऱ्या भागांमध्येच आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.